नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी तसेच संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अध्यक्षा नंदिनी सोनाळे, जिल्हा सचिव वंदना निगुट, माजी जिल्हाध्यक्ष संपूर्ण सावंत, ॲडव्होकेट अनुराधा येवले, मीनाक्षी वागसकर, प्रतिभा सोनाळे, योगिता कर्डिले, कांता पोठे, रोहिणी नलावडे, वैशालीताई जेवडे, रुपालीताई कराडे, निर्मलाताई काळदाते, प्रमिलाताई पवार, प्रतीक्षा भुकन, स्वाती झुमरे, रेखाताई घोरपडे, प्रीती तळेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निवेदनात म्हटलं आहे की अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणली नाही तर शेतकरी कुटुंबीय उपासमारीच्या संकटाला सामोरे जातील. तसेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी आणि त्यांच्यावरची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे. सर्वांना सहसने जय जिजाऊ. मी नंदिनी बाळासाहेब सोनाळे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष, अहिल्यानगर दक्षिण. आज आपण जे अतिवृष्टी झालेली आहे, सगळीकडे ओला दुष्काळ झालेला आहे, तर शासनाने सर्वांना तात्कालीन मदत करावी आणि कर्जमाफीही करावी, या दोन उद्देशाने आम्ही इथे निवेदन घेऊन आलेलो आहोत. खूप परिस्थिती भयंकर बिकट झालेली आहे जिल्ह्यामध्ये, तर तात्काळ त्यांना मदत व्हावी ही विनंती करते. जय जिजाऊ. नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय. मी ॲडव्होकेट अनुराधा येवले, सदस्य जिजाऊ ब्रिगेड. मी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेडच्या नंदिनीताई सोनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जिजाऊंचे लेखी, जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य, आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की खऱ्या अर्थाने ते निवेदनाची आज गरज भासली आहे शासनाचा दरवाजा ठोठवण्याची. ती म्हणजे आपला आज जगाचा पोशिंदा बळीराजा तो आज संकटात सापडलेला आहे. त्याला कपाळाला लावायला आपण म्हणतो की माती हवी, पण ती माती त्याच्या शेतातली वाहून गेली आहे. अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल चालू आहेत आणि यामध्ये त्यांचे जनावरं असतील, त्यांचं उभं पीक असेल, म्हणजे अगदी आपण नेवासा जामखेड भागामध्ये गेलो, जळकं वगैरे नेवासा तालुक्यात जर गेलो तर अडीच एकर 4 एकर एकेकाचा कांदा सगळा वाहून गेलाय. कांदा असेल, अजून काही पीक असतील, ते पिकं वाहून गेले. अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करावं हा खऱ्या अर्थाने खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न म्हणजे ही समस्येचं निराकरण फक्त आणि फक्त सरकार करू शकतं. तर आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की प्रकर्षाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून त्यांची जी काही कर्जमाफी असेल, जे सरकारने बोलल्याप्रमाणे ती करावी आणि ओला दुष्काळ नुसता जाहीर नाही करू तर त्यांच्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या अतिशय म्हणजे वेगाने ते योजना राबवून माझ्या शेतकरी राज्याला पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम सरकारने करावं, एवढीच आम्ही मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे आलोय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जिजाऊ, जय शिवराय. मी प्राध्यापक सौ कांता पोठे. आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या जिजाऊ महिला ब्रिगेड तर्फे शासनाला निवेदन देऊ इच्छितो की गेल्या आठवड्यामध्ये जो ओला दुष्काळ झाला, जो महापूर आला, त्या महापुरामध्ये आपला शेतकरी राजा, त्याची सगळे जनावरे, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. मी स्वतः काल जेव्हा पाथर्डीला गेले तेव्हा मी पाहिलं पाथर्डी, तिसगाव हा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता आणि तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत. त्याचप्रमाणे शेवगाव असेल किंवा महाराष्ट्रातील अशी बरेच गाव आहे की जे शासनाला सुद्धा माहिती नाही की त्या ठिकाणी पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी राजाचं नुकसान झालेलं आहे. आर्थिक नुकसान असो, त्यांचं कौटुंबिक असो, मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे. आपण शासनाने कुठंतरी त्यांना हा मदतीचा हात द्यावा, त्यांना या संकटातून बाहेर काढावे की जेणेकरून त्यांना त्यांचं पुढील आयुष्य जगण्यास त्यांना थोडासा उत्साह निर्माण होईल. आम्ही जिजाऊच्या लेखी शासनाला हेच सांगू इच्छितो की तुम्ही याकडे लक्ष द्या आणि माझ्या जे शेतकरी राजाची कर्जमाफी ते तर पूर्णपणे तुम्ही माफ कराच, फक्त आश्वासन देऊ नका, तर कृतीतून तुम्ही अंमलात आणा, हीच आमची शासनाला विनंती आहे. आणि पूर्णपणे तुम्ही इतर प्रश्न मागे ठेवून ही जी आत्ताची परिस्थिती निर्माण झालेली याच्याकडेच लक्ष द्यावे, ही मी माझ्या सर्व जिजाऊ ब्रिगेडतर्फे शासनाला विनंती करते. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ. मी संपूर्ण सावंत, जिजाऊ ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष. आज आम्ही इथे अहिल्यानगरमध्ये एरवीपेक्षा जास्तच पाऊस पडला आणि सगळीकडे ओला दुष्काळ निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांचं अन्नधान्य हे वाहून गेलंय, अक्षरशः जनावरे जागेवर मरून पडलेले आहेत
अंगाच्या कपड्यानिशी त्यांना बाहेर निघावं लागलेलं आहे. इतकी बिकट परिस्थिती अहिल्यानगरची झालेली आहे. आमची सरकारना एकच मागणी आहे, त्यांनी तात्काळ सगळ्यांना सरसकट अशी दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी आणि त्यांना भरघोस असं नुकसान भरपाई निघेल असं काहीतरी त्यांना द्यावं अशी अपेक्षा करते. जय जिजाऊ. मी योगिता कर्डिले, अहिल्यानगर कार्याध्यक्ष. आज आपल्या पूर्ण महाराष्ट्र तसेच अहिल्यानगर मध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे माझ्या बळीराजाच्या आपल्या सर्वांचा पोशिंदा असणारा आपला शेतकरी आज संकटात आहे. आज त्यांना खरोखर सरकारच्या मदतीची गरज आहे. सरकारने जी मदत केली आहे ती तुटपुंजी आहे. आज शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख मदत गरजेची आहे, कारण आज त्यांचं शेत वाहून गेलं, आज त्यांना म्हणजे निवारा नाहीये, शेतात माती नाही राहिलेली. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी आणि 1 लाख रुपये हेक्टरी मदत करावी ही अहिल्यानगर जिजाऊ ब्रिगेड तर्फे विनंती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.